ह्या दळभद्र्या महायुती सरकारने जी शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केली आहे त्याच्यामध्ये नेमके कोण पात्र कोण अपात्र असणार आहे आपण 3 मुद्द्यांमध्ये समजून घेऊ। पहिला मुद्दा म्हणजे काय, जर 1 एप्रिल 2019 पूर्वी तुम्ही कर्ज घेतलं असेल, म्हणजेच मार्च 2019 मध्ये घेतलं असेल, फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलं असेल, जानेवारी 2019 मध्ये घेतलं असेल, 2018, 2017, 16 याच्या आधी कधीही घेतलं असेल तर तुम्ही अपात्र आहात, तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान कर्ज घेतलेले आणि त्यांना महात्मा फुलेचा लाभ न मिळालेले आणि त्यांनी 2026 मार्च पर्यंत हे थकीत असलेले त्याच्यामध्ये पात्र असणार आहे। तिसरा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केलेली महात्मा फुले कर्जमाफीची योजनेचा लाभ घेतला आणि त्यानंतर कर्ज काढला, सरकारी आकडेवारीनुसार ते 13 लाख दाखवतात, परंतु तो आकडा खूप मोठा आहे, असे जे शेतकरी आहेत ते अपात्र ठरणार आहेत। पात्र कोण अपात्र कोण अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु गड्यांनो तरी सुद्धा हे दळभद्रीच लोक निवडून का येतात हा प्रश्न कधीतरी मनाला विचारावा लागेल आणि पेटून उठावं लागेल, अन्यथा आपले दिवस खराब आहेत, येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत। धन्यवाद।